रणवीर, रणवीर तुम्हाला त्याला मारायचं असेल तर तुम्ही खुशाल मारा, पण मी काय बोलते ते आधी ऐकून घ्या. मान्य आहे मला की हा माझा नवरा आहे. इंदोरला असताना आम्ही लग्न केलं होतं. त्याने तिथे काहीतरी फ्रॉड केला आणि तो आता इथे निघून आलाय. आणि मला तुम्हाला सांगायचं होतं, लपवायचं नव्हतं, पण नाही सांगू शकले. आपल्या बाळाची शपथ. रणवीर, माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं सांगते. अभय माझा भूतकाळ आहे. लग्नानंतर मी एक दिवसही त्याच्याबरोबर सुखी राहू शकते नाही. माझा छळ, मारहाण सतत चालू असायची. या सगळ्या गोष्टींना कंटाळून शेवटी जीव द्यावासा वाटला, पण त्याची हिंमत नाही झाली. म्हणून मी तिथून इथे पळून आले. तुमच्या सहवासामध्ये कुठे 4 दिवस सुखाचे चालले होते की हा परत इथे निघून आला. खोटं रणवीर राजे, खोटं बोलते ही. तू सांग ना, खरं काय झालंय ते. अभय, रणवीर मी खरं सांगतेय. हा इथे आल्याचं जर मी कोणाला सांगितलं असतं ना, तरी यांनी माझा खून केला असता. मला माझ्या जीवाची काळजी नव्हती, पण माझ्या पोटात असलेल्या तुमच्या बाळाची काळजी होती. म्हणून मी हे सगळं सहन करत आले. प्लीज रणवीर, मला ह्याच्यापासून वाचवा. रणवीर, मला ह्याच्यापासून वाचवा. याला तुम्ही पोलिसात देऊन टाका. आपण दोघं सुखाने राहूयात. मी तुम्हाला कसलाच त्रास देणार नाही. रणवीर प्लीज. बस झालं नताशा, पुरे. रणवीर राजे, तुम्हाला मला मारायचंय ना, मारून टाका. पण मरण्यापूर्वी एक सांगतो, ही नताशा माझी होऊ शकली नाही तर तुमची काय होणार? हिने मला फसवलं, तुम्हाला देखील फसवू शकते. माझी चूक एवढीच होती की मी 5 कोटींसाठी एका चेकवर खोटी सही केली आणि पोलीस माझ्या मागावर आहेत. तुमच्याकडून पैसे उकळण्याचा प्लान या नताशाचा होता. ही मला पोलिसांपासून वाचवणार होती. म्हणून हिच्या पोटातलं माझं बाळ मी तुम्हाला द्यायला तयार झालो. रणवीर नाही, मी खरं बोलते. रणवीर, मी खोटं बोलत नाही. रणवीर, आपल्या बाळाची शपथ मी खरं बोलतेय. बस झालं नताशा. एक खोटं लपवण्यासाठी किती खोटं बोलणार आहेस तू? आम्हाला तुझा राग नाही येत आहे, कीव वाटते तुझी, तिटकारा आलाय तुझा. तुझ्या पोटात जर हे बाळ नसतं ना, तर तुम्हा दोघांनाही संपवलं असतं आम्ही. केवळ या बाळामुळे तुम्ही वाचला, ते लक्षात ठेव. याचं काय करायचं ते आम्ही आमच्या पद्धतीने करू. हॅलो, पोलीस स्टेशन. आम्ही रणवीर राजे शिर्के बोलतोय. थँक गॉड माझ्या घरच्यांनाही कळलं नाही. डॅडना कळलं असतं ना तर मारून टाकलं असतं त्यांनी मला. तुला त्या मुलीबद्दल काहीच माहिती नव्हती का? नाही, तुझी फ्रेंड आहे ना ती. दिव्या माझी मैत्रीण होती. त्या झालेल्या इन्सिडेंट्स बद्दल चांगलंच झापलंय मी तिला. बरं, मला राग या गोष्टीचा नाहीये की ती त्या तसल्या पब्समध्ये जाऊन रेप पार्टीज अटेंड करते म्हणून. मला राग या गोष्टीचा आहे की तिने मला सुद्धा त्याच टाईपचं समजलं. स्टुपिड गर्ल. मला ना तो प्रकार आठवला ना तरी सुद्धा डोकं फिरतं.
यु नो ते ॲडिक्टेड लोक, त्या इन्क्वायरीज, ते पोलीस स्टेशन, ते मीडियावाले. नॉट अगेन यार. खरंच सगळंच फार हॉरेबल होतं. तुला माहिती आहे, त्या दिवशीपासून मी दिव्याशी कॉन्टॅक्ट सुद्धा तोडलाय. अशी मैत्रीण असल्यापेक्षा नसलेलीच बरी. मॉम खायला तयार आहे? चला आंटी, थँक्स सो मच. खरंच त्या पबमधल्या इन्सिडेंट्सबद्दल तुम्ही आम्हाला समजून घेतलात म्हणून. राहून राहून ना सारखा तोच विचार सतवतोय. तुम्ही आम्हाला समजून घेतलं नसतात ना, खरंच खूप मोठा इश्यू झाला असता. आता तो विषय डोक्यातनं काढून टाका. परीक्षा जवळ आली आहे ना, अभ्यासाला लागा. सीडी मधला प्रकार पाहून भैयासाहेब खूप संतापलेत. भैयासाहेबांनी डोक्यात राग घालून कोणतंही वाईट काम करू नये म्हणून देवा, आज तुला मी साकडं घालते. असं काही घडू देऊ नकोस ज्याने राजेश शिर्के घरावर नामुष्की ओढवेल, ज्यामुळे हे घर अजून एका संकटात अडकेल. नताशामुळे या घराला आधीच खूप मनस्ताप सहन करावा लागलाय. भैयासाहेबांना शांत कर आणि सगळं काही सुरळीत होऊ देत. देवयानी, रणवीर राजे खूप संतापलेत. रागाच्या भरात ते बाहेर पडलेत. काय झालंय काही कळायला मार्गच नाहीये ग. सायमा, मला माहिती आहे ते का संतापलेत. का संतापलेत? मी त्यांना एक सीडी दिली होती. सीडी? ती सीडी बघूनच त्यांना राग आला असणार. कसली सीडी? अभयची सगळी माहिती साक्षीने एका सीडीवर मला रेकॉर्ड करून दिली होती. तो सध्या कुठे राहतो, दिवसभर काय करतो, सगळी माहिती होती त्या सीडीत. काय? शिवाय दारूच्या नशेत अभय त्याच्या मित्राला नताशाचा आणि त्याचा प्लॅन सांगत होता. तेही त्या सीडीत होतं. आणि सायमा, अभय त्या सीडीत हेही म्हणालाय की नताशाच्या पोटात वाढणारं बाळ भैयासाहेबांचं नाही, अभयचं आहे. सायमा, सायमा. देवयानी, आम्ही त्या नताशावर किती विश्वास ठेवला होता. तिने फसवलं आम्हाला. झाल्या प्रकारानंतर आम्ही तिला घरात ठेवून घ्यायचं हे ठाम ठरवलं होतं. पैशासाठी आमच्या भावनांशी खेळली ती. शी. राजेश शिर्केच्या घराला वारस हवा होता हे नताशाला माहीत होतं. आणि म्हणूनच तिने भैयासाहेबांची जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यांचं मन जिंकलं आणि त्यांना पटवून दिलं की फक्त तीच त्यांना बाळ देऊ शकते. आणि त्या बदल्यात तिने भैयासाहेबांकडून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. म्हणजे त्या दोघांनी हा प्लॅन आधीच केलेला होता. आम्ही मात्र भावनेच्या पोटी त्यात वाहवत गेलो. नताशाने आमचा विश्वासघात केलाय देवयानी. सायमा, नताशा कशी वागली याचा विचार करण्यापेक्षा आता भैयासाहेब काय करतील याचा विचार करायला हवा. रागाच्या भरात भैयासाहेबांनी काय केलं तर नाही. रणवीर राजेंना आता काही करण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. त्यांचा नताशावर पूर्ण विश्वास होता. आतापर्यंत नताशाच्या विरुद्ध आपण त्यांना दिलेले पुरावे हा त्यांना त्यांच्या विरुद्धचा प्लॅन वाटत होता. ज्या मुलीसाठी ते सगळ्यांच्या विरोधात जायला तयार होते त्याच मुलीने त्यांना फसवलं म्हटल्यानंतर परमेश्वर करो त्यांच्या तोंडून काहीही वाईट न घडो. आमची खरंच चूक झाली. आमच्यामुळे खूप त्रास झाला ना तुला. तुम्हाला तुमची चूक कळली यातच मला सगळं मिळालं. मी या गोष्टीची खात्री न करता उगाचच तुमच्यावर चिडले. आय एम सॉरी. नो आंटी, तुमच्या जागी दुसरी कुठलीही आई असती ना तरी ती अशीच रिॲक्ट झाली असती.
आय अंडरस्टँड युअर फिलिंग्स. केतकी, श्रावू गेल्यापासून मला अमोलची खूप काळजी वाटते ग. श्रावणी नेहमी आपल्या मनासारखं वागत गेली, अगदी शेवटपर्यंत. आणि मीही तिच्या चुकांवर पांघरून घालत होते. तिला हवं तशीच वागली ती. आम्हाला कळायच्या सगळं इतक्या टोकाला गेलं की आम्ही तिला गमावून बसलो ग. तू अमोलची मैत्रीण आहेस, माझ्या मुलीसारखी आहेस. म्हणून तुम्हाला एक सांगतो, एखाद्या गोष्टीचा मोह आपल्याला झाला की तो आवरण्याचा क्षण आपल्या हातात असतो. पण एकदा का तो क्षण आपल्या हातातून निसटून गेला की पुढचे सगळे क्षण त्या मोहाचे असतात. आपण कितीही आवरण्याचा प्रयत्न केला तरी ते आपल्या हातात नसतं. आपल्या हातून घडलेली एक छोटीशी चूक सुद्धा आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकते. आंटी, खरंच आमच्याकडनं परत अशी चूक कधीच होणार नाही. तुम्ही माझ्या घरी आणि अंकलला ही गोष्ट न सांगून माझ्या मनात तुमच्याबद्दल रिस्पेक्ट अजून वाढलाय. थँक्यू. मी तुझ्या घरी किंवा अमोलच्या बाबांना हे सांगितलं नाही याचं कारण तुमचा यात काहीच दोष नव्हता. उगाच त्यांना कळलं असतं तर त्यांना मनस्ताप झाला असता. मला तर एवढंच म्हणायचं की ह्या सगळ्या प्रकारानंतर तुम्ही काहीतरी शिकला असाल. मॉम, यापुढे अशी चूक नाही होणार. त्यानंतर कुठलीही गोष्ट करताना मी पूर्ण विचार करीन आणि तुला सांगूनच करीन. ठीक आहे, चला आता अभ्यासाला लागा आणि खायला केले ते खाऊन घ्या. चला. रणवीर राजे आले, खूप संतापले. त्यांच्या संतापण्याचं कारण आम्हाला माहिती आहे प्रियदर्शनी. आता त्यांचा राग तुम्हीच शांत करू शकाल. इतक्या वर्षात आम्ही त्यांना इतकं संतापलेलं कधीच पाहिलेलं नाहीये. इतक्या वर्षात असं संतापण्यासारखं काही घडलेलंच नव्हतं. त्यांच्या विश्वासाला तडा जाईल असं कोणी वागलंही नव्हतं. प्रियदर्शनी, झाला प्रकार रणवीर राजेंच्या जिव्हारी लागला असणार. आम्हालाही खूप मनस्ताप झालाय, पण आता आम्ही स्वतःला सावरलंय. रणवीर राजांना सावरणं आता फक्त तुमच्या हातात आहे. जी साईमा, रणवीर राजेंना आता सांभाळणं आमच्या हातात नाही. त्यांना अशा अवस्थेत सांभाळणं हे पत्नी म्हणून आमचं कर्तव्य आहे. आम्ही आमची जबाबदारी चांगली जाणतो. पण एक बोलू, जे काही घडलं ते योग्यच घडलं. आम्हाला कल्पना आहे नताशावर ह्यांनी आंधळा विश्वास ठेवला. प्रसंगी सगळ्यांच्या विरोधात जाऊन तिच्या बाजूने उभे राहिले, अगदी आमच्या सुद्धा. वेळोवेळी आम्ही त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण ते कुणाचंच ऐकायला तयार नव्हते. योग्यच झालं साईमा. हे जर आता कळलं नसतं त्यांना तर खूप मोठी चूक होऊन बसली असती. खरं तर ह्यांनी आता संतापून नाही चालणार. थोडंसं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि त्याच्यात त्यांना आम्ही मदत करू. आपण नका काळजी करू. थँक्स देव, तुझे हे उपकार आम्ही कधी विसरणार नाही. साईमा, नताशाचं हे कारस्थान जर जगासमोर आलं नसतं तर आपल्या हातून फार मोठी चूक झाली असती. म्हणून म्हणतो आम्ही, होऊ देत यांना त्रास, मनस्ताप करून घेऊ देत त्यांनी संताप, पण जे झालं ते योग्यच झालं. इतर पोलीस मिशनवर येऊ नये म्हणून वरिष्ठांकडे वशिला लावतात आणि तू तर मिशनवर जाण्यासाठी वरिष्ठांना फोर्स केला होता. भिडे सर,
उद्या आपण ज्या मिशनवर चाललोय तिथे आपण नक्षलवाद्यांच्या तळावर अटॅक करणार आहोत. त्या नक्षलवाद्यांना पकडून आपण तिथल्या लोकांची सुटका करून देणार आहोत. भिडे सर, त्या नागरिकांच्या डोळ्यात जो विश्वास असेल ना आपल्याबद्दल, त्या विश्वासासाठी आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली ना तरी चालेल. तू असं काही बोलू नकोस प्लीज. मी असं काय ऐकलं ना की मला फार भीती वाटते. ते नक्षलवादी आणि आपल्यामध्ये फक्त एका रात्रीचं अंतर उरलंय. उद्या ते नक्षलवादी, ते मिशन आणि आपण. सर, मी उद्याबद्दल खूपच एक्सायटेड आहे. सर, साक्षी देशमुख, मी तुला एक फाईल दिली होती डेटा बनवून देण्यासाठी. तू ती मला एका दिवसात देणार होतीस. काय झालं त्याचं? सर, ते ॲक्च्युली 2 दिवसाचं काम आहे. एका दिवसात पूर्ण नाही होऊ शकत. ठीक आहे, 2 दिवस घे, 4 दिवस घे, पण ते रेकॉर्ड्स मला हेड ऑफिसला पाठवायचं आहे, हे लक्षात ठेव. सर, पण ते काम आता शक्य नाही, कारण उद्या आपल्याला मिशनवर जावं लागेल. तर आपण उद्या मिशनवर नाही जातो. पण का सर? आपली मिशनची तर सगळी तयारी झाली आहे. हे बघ साक्षी, तुला मी जेवढं सांगितलंय तेवढंच कर. सॉरी सर, मी असं क्लेरिकल काम नाही करणार. ते काम क्लेरिकल नाही आहे साक्षी. खूप सराईत गुंडांचे रेकॉर्ड्स आहेत ते. सर, पण मला तुमच्याबरोबर मिशनवर यायचं आहे. साक्षी, उद्याचं मिशन पोस्टपोन झालं. पण का? तू मला 4 दिवसात तो डेटा देतेस. भिडे सर, मला मराठे सरांवर संशय येतो. अगं त्यांच्यावर कसला संशय घ्यायचा? मिशन पोस्टपोन झालं म्हणजे झालं. नाही, मिशन पोस्टपोन झालेलं नाहीये. मी मिशनवर येऊ नये म्हणून त्यांचा हा प्लॅन होता. तुझ्या बोलण्याला काही अर्थ नाही. आणि त्यांना तुला मिशनवर न्यायचं नसतं तर एवढी सगळी तयारी तुला कशाला करायला सांगितली असती? भिडे सर, तुम्ही बोलता ते सुद्धा बरोबर आहे, पण तसंच जर असतं तर आत्ता मराठे सरांनी आपल्याला मिशन पोस्टपोन झाल्याचं कारण का नाही सांगितलं? हे बघ, प्रत्येक गोष्ट सिनियरनी आपल्याला सांगितलीच पाहिजे असं काही कंपल्शन नाही. आणि त्यांनी सांगितलं नाही त्याच्यामागे काहीतरी ठोस कारण नक्कीच असणार. काय रे, आज जरा जास्तच खुश दिसतोयस. आहोत आम्ही खरंच खूप खुश आहोत. पण याला कारण फक्त तू आहेस देवयानी. तुझ्यामुळे. बघ ना, या घरात आल्यापासून आमच्या साईमनने आणि रणवीर राजांनी तुझा अपमान करण्याची एकही संधी सोडली नाही. तुला वाटेल तसं बोलले, पदोपदी तुझा अपमान केला. पण तरी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून तू एक सून म्हणून प्रत्येक जबाबदारी पार पाडत आलीस. आणि आज तुझे केलेस ना देवयानी, आम्हाला खरंच अभिमान वाटतो तुझा. केवळ तुझ्यामुळे नताशाचं कारस्थान उघडं पडलं. केवळ तुझ्यामुळे राजशिर्क्यांच्या घरांनी सुटकेचा निश्वास टाकला. नाहीतर नताशाचं मूल आपण राजशिर्क्यांचा वारस म्हणून वाढवलं असतं. नताशावर मला सुरुवातीपासूनच संशय होता. ती आपल्या घरासाठी मोठं संकट आहे हे मला तेव्हाच कळलं होतं विक्रम. पण तिचा एवढा मोठा प्लॅन असेल असं मलाही वाटलं नव्हतं. त्यात भैयासाहेबांचा तिच्यावर जास्त विश्वास होता. ठीक आहे, पण वेळीत सगळं घडलं म्हणून बरं झालं. पण आता तरी आमच्या रणवीराजांची खात्री पटली नाही, कारण त्यांचा आपल्यावरच संशय होता. आपणच हे सगळं घडवतोय असं त्यांना वाटत होतं. हो, त्यांची खात्री पटली की नाही माहित नाही, पण हे कळल्यानंतर त्यांची चिडचिड मात्र वाढली. त्यांचं चिडणं स्वाभाविक आहे देवयानी. त्यांचं चिडणं स्वाभाविक आहे. ज्या नताशावर त्यांचा एवढा विश्वास होता तिनेच त्यांच्या विश्वासाला तडा दिला. ही गोष्ट ते सहन करू शकले नसतील. हे सत्य पचवणं खूप अवघड आहे त्यांच्यासाठी, पण तरी सुद्धा त्यांना ते पचवावंच लागेल. तू काळजी करू नकोस, अजून काही दिवसांनी हे सगळं शांत होऊन जाईल.
साईमांनी हे सत्य पचवलंय असं मला वाटतं. मला म्हणाल्या त्या, तू वेळीच परिस्थितीचं गांभीर्य ओळखलंस म्हणूनच पुढे घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी टळल्या आणि त्या माझ्यावर चिडल्या नाहीत. हे विशेष. चला, चांगलं आहे देवयानी. या घरातलं तुझं अस्तित्व साईमांनी मान्य केलं. या घरात तूही कोणीतरी आहेस. या घरासाठी तूही खूप काही करतेस ही गोष्टही त्यांना जाणवली असेल. चला, म्हणजे तुझी प्रगती आहे. आज तुझं या घरातलं अस्तित्व त्याने स्वीकारलं. अजून काही दिवसांनी राजेश शिर्क्यांची सून म्हणूनही तुला ते स्वीकारतील.